लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता। त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते। त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही। जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे। आरोप करत आहेत की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले, पण सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांचेच मतदारसंघ पुढे येत आहेत, तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्त नोंदणी करतायत। त्यामुळे एका बाजूला तुम्ही या योजनेवर टीका करायला लागलेल्या आहेत। फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना देण्याकरता 3.5 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत। नव्या निकषाप्रमाणे 9 लाख महिलांना वगळण्यात येणार का याकडे नजर असते। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे का? लागवी नक्कीच महिला व बालविकास विभागाकडून 25 तारखेपासूनच खरं तर खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र अद्यापही काही लाडक्या बहिणींचे या हप्त्याकडे डोळे लागलेले आहेत, कारण 9 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्की कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे पडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आता दुसरीकडे आपण जर पाहिलं तर 2100 रुपयाचा हा हप्ता असणार की 1500 रुपयाचा हा हप्ता असणार अशाप्रमाणे सुद्धा आता एक वाट आणि चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट सुद्धा पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र यंदा आपण जर बघितलं तर ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना हा फेब्रुवारी महिना संपला तरी पैसे मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी नाराजी ही लाडक्या बहिणींकडून व्यक्त होताना पाहायला मिळते। मात्र विरोधक मात्र या सत्ताधाऱ्यांवरती लाडक्या बहिणीच्या योजनेवरून त्यांना मिळणाऱ्या हप्त्यावरून टीकास्त्र डागत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्या हप्ता मिळाला नाहीये त्या लाडक्या बहिणींना कधीपर्यंत हप्ता मिळणार असा सवाल हा आता विरोधकांकडून सुद्धा होताना पाहायला मिळतोय आणि लाडक्या बहिणींकडून सुद्धा हा सवाल